मागं 252 दिवस मीडिया ट्रायल झालं, आता सुद्धा तेच चाललं. म्हणून माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की या आमच्या भाषणाचं पूर्णपणे तुम्ही सार काढा आणि त्यातून काय तर्क काढायचे त्या तर्कावर बोला, कट करून नाही, तर्कावर बोला. माझ्या एखाद्या वाक्यावर तुम्हाला आणखीनही टीका करण्यासाठी वाव मिळू शकतो ते काढा आणि त्यावर तुम्ही बोला. आणि माझी या ठिकाणी काँग्रेसला, जी की पूर्णपणाने बुडालेली आहे, त्या काँग्रेसला सांगायचं की आपण ज्या स्वतःच्या अधिकृत पेजवर आमच्या वहिनींवर टीका केली, इथून पुढे अशी टीका करत असताना आपण स्वतःकडे सुद्धा बघा. आणि दुसरं, कदाचित या पेजवर झारखंडमध्ये जे काँग्रेसचं राज्य आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पेपर फुटी झालेली आहे त्याबद्दल जर या काँग्रेसच्या अधिकृत पेजवर काही त्यांनी बोलले असते तर लक्षात आलं असतं की ज्या पद्धतीनं नीटच्या बद्दल आंदोलन दिल्लीत झालं त्या आंदोलनामध्ये काँग्रेसनी आपला जो रोल प्ले केला तो खरा का खोटा हे झारखंड बद्दल काहीही न बोलणारे काँग्रेस किती इमानदारीने विद्यार्थ्याच्या बाजूने होते हे सुद्धा लक्षात येतं. धन्यवाद. कुछ दिनों से मेरी हिंदी ठीक नहीं है. बहुत अच्छी बोल रहे नाही, या बाबतीमध्ये आमचे वरिष्ठ नेते आदरणीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, आदरणीय तटकरे साहेब, सन्माननीय पार्थ पवार हे सर्वजण पाहतायत, त्यामुळे यात काही अडचणी आहेत अशातला काही भाग नाही. मुख्यमंत्री को गूंगी गुड़िया कहा गया और ये ऑफिशियल पेज पे, कांग्रेस के ऑफिशियल पेज से कहा गया है गूंगी गुड़िया, किस तरीके से रिएक्ट करते हैं? देखिए इतनी ये जिस तरीके से कांग्रेस ने अपने अधिकृत पेज पे हमारी नेता, राष्ट्रीय अध्यक्षा और इस राज्य की पहली महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, जिनके ऊपर गूंगी गुड़िया बोल के टिका टिप्पणी की है, मैं कहता हूं कि कांग्रेस के अंदर एक महिला उपमुख्यमंत्री के प्रति, सुनेत्रा वहिनी अजीत पवार के प्रति कितना मन के अंदर द्वेष है ये प्रकट होता है. आज कुछ दिन नहीं हुए उनको उप मुख्यमंत्री बने हुए, ऐसे प्रसंग में उप मुख्यमंत्री बनी है जब अजीत दादा अपने में से जाने के बाद वो सारा दुख झेल के आज उप मुख्यमंत्री बनके वो महाराष्ट्र की जनता की सेवा करने में लगी है. और ये सेवा उनको दिखती नहीं है, लेकिन उनको गूंगी गुड़िया बोल के कहा जाता है. कांग्रेस ने ये भूलना नहीं चाहिए कि जब देश में पहली बार महिला प्रधानमंत्री इंदिरा जी बनी तब उस समय का विपक्ष ये गूंगी गुड़िया का ही वाक्य लेके इंदिरा जी पे टीका करता था. उस समय उन्होंने भी, इंदिरा जी ने बता दिया इस देश को कि वो कितना अच्छा महिला प्रधानमंत्री बोल के काम कर सकती है. आने वाले समय में ये कांग्रेस भी देखेगी और जो हमारा द्वेष करने वाले ये भी देखेंगे कि ये सारा दुख झेलते हुए भी हमारी महाराष्ट्र की पहली उपमुख्यमंत्री नेता सुनेत्रा वहिनी उससे भी अच्छा काम करके इस महाराष्ट्र की जनता को बताएगी. यही मेरा आज कहना है. और कांग्रेस के बारे में मैं यही कहूं कि आप जिस अधिकृत अपने पेज पे, ऑफिशियल पेज से जो टीका टिप्पणी कर रहे हो, अब जरा झारखंड में आपकी सरकार है, वहां जिस तरह से पेपर लीक हो रहा है उस बारे में जरा बताइए. कुछ दिनों पहले आप नीट के बारे में जैसे उतावले हो रहे थे, उसी तरह झारखंड में भी जो हो रहा है उस बारे में भी तो कुछ आपके ऑफिशियल पेज पे आना चाहिए. उतना करिए. धन्यवाद. तर काँग्रेसने यापुढे टीका करत असताना स्वतःकडे बघावं. सुनेत्रा पवारांवरील काँग्रेसच्या गुंगी गुडिया या टीकेला एक लक्षात घ्या, जर एक व्यक्ती म्हणून
252 दिवस आजही काहीही दिसत नाही. सर्वांना एकच व्यक्ती दिसतो. त्या व्यक्तीला मी समाजकारणात आहे, राजकारणात आहे, माझ्यावर त्या बाबतीतले द्वेष काढून काहीही टीका करावी मला मान्य आहे. पण टीका माझ्या मुलाबाळापर्यंत, टीका अगदी माझ्या मातीला घाण म्हणण्यापर्यंत, ज्या मातीत मी लहानाचा मोठा झालो त्या परळीला, त्या जिल्ह्याला बदनाम करायचं. अरे मला तुम्ही करताय ठीक आहे, पण माझ्यावर सुद्धा बदनामी करत असताना कुठल्या प्रकारची? आता मी चमत्कार म्हणलं तर त्या भाषणात म्हणलं की आता काहीतरी चमत्कार करावा लागेल का? तर अनेक दिवस झालं मला म्हणतायत की तुझी तब्येत बरोबर नाही, लक्ष ठेव. ही खरी गोष्ट आहे, मधल्या काळात माझी तब्येत ठीक नव्हती. म्हणून मी म्हणलं की आता दाखवायची, चमत्कार दाखवायची वेळ आली आहे की एखादी सभा अशी घ्यावी आणि आपण चमत्कार दाखवावा आणि आपलं शर्ट न बोलता शर्ट काढून आपली तब्येत दाखवावी. हा सार माझ्या भाषणाचा होता. पण त्यात टीका काय केली? झालं काय? विपर्यास केला. काय चमत्कार करणार? आता धनंजय काय करणार? आता जय महाराष्ट्र करणार का? काय करणार? अरे काय? एखाद्या माणसाने जगावं की मरावं? तुम्हाला चांगलं वाटतंय, माध्यमांना दाखवायला चांगलं वाटतंय, टीआरपी वाढतंय म्हणून एखाद्या व्यक्तीच्या, माझ्यासारख्या संवेदनशील व्यक्ती, माझ्यासारखा, मला माहित नाही की माझ्यासारखे इतके अतिसंवेदनशील व्यक्ती समाजकारणात, राजकारणात आहेत का नाही, असतीलही. पण ह्या गोष्टी सहनशक्तीच्या बाहेर. किती दिवस सहन करावं? अरे आज 350 दिवस झालं मीडिया तुम्ही ट्रायल करताय, मला एकट्यालाच टार्गेट करताय, खाली नेतेही माझ्यावरच टार्गेट करतायत. अरे माझी काय भीती आहे? मी इत्तू सहम आहे, इत्तू सहम आहे, क्या है मेरा? म्हणून मला संपवण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला जातोय, त्याच्यासाठी जातीपातीचं राजकारण जे केलं जातंय आणि एकाच समाज घटकाला या ठिकाणी बदनाम करून त्या ठिकाणी जे केले जाते ते माझ्यासारख्यांनी आजपर्यंत जीवनात कधी जात पात धर्म न पाळता, कधी अंगाला शिव पण दिलं नाही, न पाळता काम करणाऱ्या व्यक्तीला जर असं मी जातीचं करतोय, मी फलानं करतोय, हे जे चाललंय त्या